मी करणार आहे चित्रांना। त्यासाठी लागणारं साहित्य आहे पाव वाटी कोथिंबीर, 4 टेबलस्पून ओलं खोबरं आहे म्हणजे साधारण अर्धी वाटी, लिंबा एवढी चिंच भिजवून घेतली आहे, 2 टेबलस्पून गूळ आहे, 1 टेबलस्पून हिंग आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत आणि 7-8 कडीलिंबाची पानं आहेत। त्याच्यानंतर 1 वाटी शिजवलेला भात आहे। हा थोडासा मोकळा भात करून घ्या, म्हणजे नॉर्मल आपला नेहमीचाच भात, पण इंद्रायणी वगैरे वापरू नका कारण तो खूप मऊ असा होतो, तसा नकोय आपल्याला, थोडासा असा मोकळा भात हवाय। त्याच्यानंतर 1 टीस्पून मीठ आहे आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य 3 टेबलस्पून तेल आहे, नंतर 1 टीस्पून हळद आहे, पाव वाटी शेंगदाणे कच्चे, त्याच्यानंतर अर्धा टेबलस्पून उडीद डाळ आहे, अर्धा टेबलस्पून हरभऱ्याची डाळ, अर्धा टेबलस्पून मोहरी आहे आणि 1 वाळलेली मिरची आणि 7-8 कडीलिंबाची पानं। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कोथिंबीर, ओलं खोबरं, नंतर कडीलिंब, यातला अर्धा हिंग आहे तो मी फोडणीत टाकणार, यातला अर्धाच घालून घेते। त्याच्यानंतर गूळ, चिंच आणि या मिरच्या वाटून घेणार। आणि हे वाटून घेताना यात थोडं पण पाणी घालायचं नाहीये, कोरडं वाटून घ्यायचंय। कढई गॅसवर ठेवली आहे, ह्याच्यामध्ये मी तेल घालते। आता तेल तापतंय, मी याच्यामध्ये शेंगदाणे घालते। शेंगदाणे थोडेसे परतून घ्यायचे 1-2 मिनिट। आता याच्यात आपण मोहरी घालूया, दाणे थोडेसे सरकून मोहरी घालायची। मोहरी तडतडली की हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ ही थोडी परतून घेऊया, थोडासा खमंग वास यायला पाहिजे, तळल्या गेल्या पाहिजेत डाळी। थोडासा उडदाच्या डाळीचा गुलाबी रंग आला की मग आपण त्यात हळद घालूया। हळद घातली, आता हिंग, मिरची, वाळलेली मिरची आणि कडीलिंब थोडंसं मिनिटभर परतून घ्या। आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण घेऊया। पाणी न घालता हे वाटून घेतलंय, त्यामुळं मिक्सरमध्ये मिरची घालताना बारीक तुकडे करून घ्या साधारण। चिंचेच्यामध्ये जी बुटकं असतात त्यातले चिंचके काढून टाका आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या। असं हे वाटण आपण 2 मिनिटं परतून घेऊया, थोडंसं खरपूस झालं पाहिजे। आता हे बारीक गॅसवर मी 1 मिनिट परतून घेतलंय। आता आपल्याला हा शिजवलेला भात घालायचा आहे। मी सांगितल्याप्रमाणे थोडासा मोकळा आहे हा भात। त्याच्यानंतर त्यात आपण मीठ घालूया। आता ढवळूयात व्यवस्थित की भात आपला तयार होईल। हा आपला चित्रांना आता तयार झालेला आहे। ह्याच्यावर काही जण लिंबू पण पिळून घेतात, तेही छान लागतं, ऑप्शनल आहे लिंबू। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।